विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 10चा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहत आहोत। हा तुमचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथ्सचा चॅप्टर आहे आणि ह्याच्या अगोदर आपले ह्या चॅप्टरचे 17 लेक्चर झाले आहेत, 17 लेक्चर्स, आणि हे आपलं 18वं लेक्चर्स आहे। तर ह्या लेक्चरमध्ये आपण जो काही मागच्या लेक्चरमध्ये भाग झालेला आहे त्याचा पुढला भाग आपण या लेक्चरमध्ये कंप्लीट करूया। ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत 3। हा तुमच्या टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे। तर हा क्वेश्चन काय आहे तर पाहून घेऊया। पहिल्यांदा हा क्वेश्चन आपण व्यवस्थित वाचून घेऊया, वाचून घेऊन हा क्वेश्चन समजून घेऊया आणि त्याच्यानंतर याचं सोल्युशन बघूया। तर बशीर खान परचेस्ड 100 शेअर्स ऑफ मार्केट व्हॅल्यू ₹40। तर बशीर खान नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याने 100 शेअर खरेदी केलेले आहेत आणि त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू काय आहे ₹40 आहे। ठीक आहे, ब्रोकरेज पेड ॲट द रेट ऑफ 0.5% आणि त्यांनी त्या शेअरवर जे काही ब्रोकरेज दिलेलं आहे, ब्रोकरेज काय असते, एक प्रकारचं कमिशन असते। ठीक आहे, आणि कमिशन म्हणजेच एक प्रकारची सर्व्हिस आहे। म्हणजे काय करत असतो ब्रोकर, काय करत असतो, तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो। कशाची सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो? बाईंग अँड सेलिंगची ही सर्व्हिस आहे आणि त्याच्यावर सर्व्हिस टॅक्स लागत असतो। ठीक आहे, सर्व्हिस टॅक्स किती लागत असते, म्हणजे बाईंग अँड सेलिंग म्हणजे सर्व्हिस टॅक्स जे काय असेल ते सर्व्हिस टॅक्स लागत असतो आणि सर्व्हिस टॅक्स म्हणजे सर्व्हिस टॅक्स म्हणजे त्यांना जो मिळालेला आहे का नाही, मग त्याच्यावर म्हणजे ब्रोकरेज म्हणजे त्या ब्रोकरेजवर काय लागत असते, GST लागत असते। ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही। ठीक आहे, मग बाईंग आणि सेलिंग प्रोव्हाइड केलं तर त्याने एक प्रकारची काय सर्व्हिस प्रोव्हाइड केली, तर सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यानंतर ते काय करणार आहे, तो चार्जेस काय करतो, नॉमिनल चार्जेस काय करत असतो, घेत असतो। त्यालाच आपण काय म्हणतो, मराठीमध्ये दलाली म्हणतो। ठीक आहे, ब्रोकरेज म्हणजे दलाली आणि ब्रोकर म्हणजे काय, दलाल। जो आहे का नाही, ब्रोकर म्हणजे काय, दलाल, आणि जो काय तो कमिशन घेतो त्याला म्हणतो दलाली। ही लीगल आहे, याच्यात काही म्हणजे चुकीचं नाही आहे, पण बघण्याचा दृष्टिकोन आपला काही लोकांचा काय आहे, थोडंसं वेगळा आहे। ठीक आहे, दलाली करतो, दलाल आहे असं पण म्हणतो। ठीक आहे, तर काय आहे, बशीर खान नावाच्या व्यक्तीने 100 शेअर्स परचेस केले मार्केट व्हॅल्यू 40ला। ठीक आहे, ब्रोकरेज पेड ॲट द रेट ऑफ 0.5% आणि त्याला ब्रोकरेज किती द्यावं लागलेलं आहे बशीर खानला, 0.5% त्याच्या ब्रोकरला। अँड द रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज इज 18% आणि हा मग त्यांनी ब्रोकरेज आहे का नाही, ब्रोकरेज एक प्रकारची दलाली केल्याच्या नंतर त्याने काही पैसे कमवले आणि तो सर्व्हिस प्रोव्हाइड केला, त्याच्या जो काही क्लायंट आहे त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड केल्याच्या नंतर त्याला जो काही पैसे मिळाले ब्रोकरेज म्हणून, आणि त्याच्यावर त्या म्हणजे 0.5% वर काय लागणार आहे, 18% काय लागणार आहे, GST लागणार आहे। फाइंड द टोटल अमाऊंट ही पेड फॉर द शेअर परचेस, म्हणजे बशीर खान नावाच्या व्यक्तीने पूर्ण पैसे पूर्ण किती पैसे दिलेले आहेत, म्हणजे पूर्ण शेअर खरेदी करण्यासाठी। म्हणजे त्याने कशासाठी पैसे, पहिल्यांदा मार्केट व्हॅल्यूनुसार जितके शेअर्स खरेदी करायचे त्याच्यासाठी पैसे दिलेले असणार आहे तो। त्याच्यानंतर तो कशासाठी पैसे देणार आहे, ब्रोकरेज चार्जेस देणार आहे आणि त्या ब्रोकरेज चार्जेसवर त्याला काय द्यावं लागणार आहे, GST द्यावं लागणार आहे। GST फक्त हा ब्रोकरेज चार्जेसवर लागणार आहे, पूर्ण किमतीवर लागणार नाही आहे। ठीक आहे, कारण सर्व्हिस जेवढी प्रोव्हाइड केली त्याच्यावरच लागणार आहे। ठीक आहे, मग हे जे क्वेश्चन आहे सोडवण्याचे काय भरपूर सारे काय आहे ऑप्शन आहे, म्हणजे भरपूर सारे मेथड्स आहेत, त्या मेथडनं सोडू शकता। तर तुमच्या बुक्समध्ये जी मेथड दिलेली आहे त्या मेथडनं आपण काय करू शकता, सोडू शकता। ठीक आहे, तर पहिल्यांदा काय काढू आपण, सोल्युशन। त्याच्यानंतर आपल्याला जे काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण लिहून घेऊया। तर काय आहे, मार्केट व्हॅल्यू जी शेअरची आहे, तर मार्केट व्हॅल्यू काय आहे, MV म्हणजे मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹40 काय आहे तुमच्या शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे। जे दिले ते आपण लिहून घेऊया। त्याच्यानंतर ब्रोकरेज आहे का नाही, ब्रोकरेज ॲट द रेट ऑफ 0.5%, तर कॉमा देऊन मी इथंच लिहितो। तर ब्रोकरेज किती आहे, ब्रोकरेज ॲट द रेट ऑफ 0.5%, म्हणजे ब्रोकरेज जे दिले ते आपण लिहिलेलं आहे, ब्रोकरेज ॲट द रेट ऑफ 0.5%। आणि रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज किती आहे, रेट ऑफ GST 18% आहे। वाटलं तर हे पण मी इथे लिहितो, हे रेट ऑफ GST आणि हा रेट ऑफ GST तुमच्या ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये ब्रोकरेजवरच लागत असतो। रेट ऑफ GST आहे तो कशावर लागणार आहे, तुमच्या या पूर्ण चॅप्टरमध्ये ब्रोकरेजवरच लागणार आहे, पूर्ण शेअर्सच्या मार्केट व्हॅल्यू वगैरेवर लागणार नाही। फक्त ब्रोकरेज जेवढं काय मिळते त्याच्यावरच रेट ऑफ GST लागतो। रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज इज 18%, किती आहे 18%, ह्या गोष्टी लिहिलेल्या आहे।
आता ह्या गोष्टी ज्या क्वेश्चनमध्ये मी दिलेल्या आहेत त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, बाकी काहीच नाही. फक्त एकदाचं तुम्ही पण लिहायचं, म्हणजे तुम्हाला पण सोपं जाते. आणि ह्या लिहिणं काय लिहिलं तर जरासं चांगलं वाटते, ठीक आहे, एक्झामिनरला पण, आणि तुम्हाला फुल मार्क्स देऊन टाकतो, ठीक आहे. तर इथपर्यंत कळलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय करायची, तुम्हाला मार्केट व्हॅल्यू काढू शकता. मार्केट व्हॅल्यू 100 शेअर्सची मार्केट व्हॅल्यू काढू शकता. मार्केट व्हॅल्यू ऑफ 100 शेअर्स तुम्ही कसं काढू शकता, तर मार्केट व्हॅल्यू आहे का नाही, किंवा व्हॅल्यू, ठीक आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ 100 शेअर्स असं लिहू शकता. मार्केट व्हॅल्यू ऑफ 100 शेअर्स, मार्केट व्हॅल्यू ऑफ 100 शेअर्स. तर कसं काढणार आहे मार्केट व्हॅल्यू ऑफ 100 शेअर्स. तुम्हाला माहीत आहे एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे, एका शेअरची मार्केट व्हॅल्यू ₹40 आहे. बशीर खान परचेस्ड 100 शेअर्स ऑफ मार्केट व्हॅल्यू ₹40, म्हणजे त्यांनी 40 प्रमाणे असे ₹1 म्हणजे 40 रुपयाला एक शेअर आहे का नाही, 40 रुपीजला एक शेअर, अशा प्रकारचे 100 शेअर्स परचेस केले. तर पूर्ण म्हणजे 100 शेअरची किंमत किती होणार आहे, तर तुम्हाला सिम्पली काढता येईल. कसं काढता येणार आहे, म्हणजे ₹40 एका शेअरची व्हॅल्यू, तर 100ची काढायची आहे, तर तुम्हाला 100 मल्टिप्लाय करा. तर केल्याच्या नंतर किती येणार आहे रुपीज, ह्याला सोडल्याच्या नंतर हा 4ला 4 आणि 1 2 3 30, म्हणजे किती येणार आहे 4000. किती येणार आहे 4000 ही काय आहे मार्केट व्हॅल्यू आहे त्याच्या शेअरची, बशीर खानच्या, म्हणजे शेअर खरेदी करतोय त्याची, आहे का नाही. व्हॅल्यू ऑफ 100 शेअर झालेला आहे, तर तुम्हाला हे काढता आलेलं आहे, ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे ह्या शेअरवर, प्रत्येक शेअरवर त्याला काय करावं लागते, ब्रोकरेज द्यावं लागते, ठीक आहे. मग आपल्याला ब्रोकरेज काढता येईल. ब्रोकरेज पर शेअर काय काढू शकतो आपण, ब्रोकरेज. देअरफॉर ब्रोकरेज काढून घेऊ आपण. मार्केट व्हॅल्यू झालेली आहे 100 शेअरची. ब्रोकरेज पर शेअर म्हणजे एका शेअरवर त्याला किती हे द्यावं लागणार आहे ब्रोकरेज. मग मला सांगा, तर ब्रोकरेज त्याला कशावर द्यावं लागणार आहे, जेवढी काय म्हणजे पूर्ण शेअर्स एका शेअरवर काढून लागेल आपल्याला, आणि पूर्ण 100 शेअरवर त्याला ब्रोकरेज लागणार आहे. एका शेअरचं काढू आणि नंतर आपल्याला 100 शेअरचं काढण्यासाठी सोपं जाते, ठीक आहे, कारण एका शेअरचं आपल्याला कामाला येणार आहे. तर ठीक आहे, तर आपण काय काढू शकतो, म्हणजे जी काही 40 किंमत आहे, 40 किती आहे, ही 100 मी तुम्हाला सांगितले, जी काही मार्केट व्हॅल्यू आहे, म्हणजे जी काही गोष्ट दिली आहे त्याला किती % कन्सिडर करायचं, 100% कन्सिडर करायचं. आणि ब्रोकरेज कशावर लागत असते, एवढी गोष्ट लक्षात घ्या, ब्रोकरेज हे मार्केट व्हॅल्यूवर लागत असते. कारण तुम्हाला तुम्ही GST कधी काही खरेदी केल्या तुम्ही जाऊन बाजारामध्ये, GST कशावर लागत असतो तुमचा, GST किंवा टॅक्स कशावर लागत असतो, तुम्ही जे काही मार्केट व्हॅल्यूला खरेदी केले त्याला, आहे का नाही. आणि तुम्हाला जर डिस्काउंट वगैरे दिलं तर त्याच्यावर लागत नसते. तसंच म्हणजे तुमचं जे ब्रोकरेज आहे, कमिशन आहे, तुमच्या कशावर लागत असतं, ब्रोकरेज कशावर लागत असतं, तुमच्या मार्केट व्हॅल्यूवर लागत असतं. म्हणजे तुमचं मार्केट व्हॅल्यू किती आहे 40, म्हणजे हे किती % किंमत आहे तुमची, 100% किंमत आहे. म्हणजे ₹40 म्हणजे 100, आणि तुम्हाला हे म्हणजे ₹40 म्हणजे 100% किंमत आहे, आणि याच्यावर तुम्हाला ब्रोकरेज किती द्यायचं आहे, 0.5% ब्रोकरेज द्यायचं आहे. म्हणजे या 40 म्हणजे 100% किंमत आहे, याचे 0.5% द्यायचं आहे. ब्रोकरेज म्हणजे किती द्यायचं आहे, 40 हे 100% किंमत आहे, आणि त्याच्यावर 0.5% द्यायचे, किंवा 0.5% ऑफ ₹40 असे लिहू शकता ब्रोकरेज, ठीक आहे. मग ह्याला तुम्ही काय करा, सोडून घ्या. ह्याला सोडवताना कसं सोडू शकता पहा, ह्याला सोडवताना लक्ष द्या. तर ह्याला कसं सोडवायचं, तर ह्याला सोडवताना पहा, या डेसिमल म्हणतो, याला काय म्हणतो आपण, डेसिमल पॉईंट म्हणतो, ठीक आहे. ह्या पॉईंटच्या नंतर, डेसिमलला शॉर्टमध्ये आपण पॉईंट म्हणतो, ह्या पॉईंटच्या नंतर एक अंक आहे, आणि इथं एक झिरो आहे इथे एक्स्ट्रा. तर हा 0 जर मी इथं दिला एक्स्ट्रा, तर हा इथला एक 0 दिला इकडं, तर इथला 1 पॉईंट उडून जातो. 2 0 जर दिले मी, तर 2 पॉईंट उडून जातात. ही गोष्ट तुम्हाला माहीत असेल, ठीक आहे. म्हणजे याला मी असं लिहू शकतो, 4 इंटू, हा इथला 4 इथं राहिला, कारण 1 0 मी इथं दिला, तर इथला पॉईंट उडून गेला. हा 4 × 5/100, म्हणजे हे तुम्हाला कळलं असेल कसं आलं ते. तर हा खाल्ला 100ला 100, त्याच्यानंतर हा 40ला कसं लिहू शकतो आपण, हा 40 आहे, मी याला असं लिहू शकतो, 4 × 10 लिहू शकतो. 4 × 10 म्हणजे काय होतं तुमचा 40, म्हणजे 4 लिहिला, आणि मग 10 मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं 5 येते, असे म्हणू शकता तुम्ही. कळलेलं आहे तुम्हाला, ही गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला. मग आता आपल्याला काय होईल, असं लिहिल्यामुळं आपल्याला तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी सोपं जाते. तर ह्या 5नं काय करा, ह्या डिवाइड करा. 5नं जर मी डिवाइड केलं तर 100ला, तर किती येईल तुमचा 20 येईल, आहे का नाही, 20 येईल. म्हणजे 5नं जर डिवाइड केलं, 5 2 जा 10, आणि हा 1 0, ठीक आहे. म्हणजे किती झाला तुमचा 20. मग ह्या 4नं तुम्ही काय करू शकता, आता 4 उरला, या 4नं 20ला डिवाइड करा.
4 किती 4 5 किती होते तुमचा 4 5 जा 20 4 5 जा 20 काय 20 होते म्हणजे 1/5 म्हणजे तुमचा किती उरला इथं काय नाही म्हणजे 1 उरला आणि इथं खाली 5 उरला। मग ह्याला पुन्हा डिवाइड करा 1ला जर तुम्ही 5ने जर डिवाइड केलं तर तुमचं किती उरणार आहे 1ला जर तुम्ही 5ने डिवाइड केलं तर किती उरणार आहे 1ला जर 5ने डिवाइड केलं तर 0चा भाग जाईल कितीचा भाग जाईल 0चा भाग जाईल आणि त्याच्यानंतर मग इथं तुमचा 10 झाला मग 10ला जर डिवाइड केलं तर म्हणजे काय तुमचा 2चा भाग जाईल ठीक आहे। म्हणजे 1ला तुम्ही जर 5ने डिवाइड केलं तर किती येईल 0.2 आणि 1 0 लावून टाका म्हणजे आपण पूर्ण 100च्या याच्यामध्ये कन्सिडर करतोय पैसे ठीक आहे। म्हणजे आपण 100 पैसे वगैरे असं कन्सिडर करत असतो तर म्हणजे किती येणार आहे तुमचं 1/5 म्हणजे किती असणार आहे 0.20 इतकं काय येणार आहे तुमची रक्कम येणार आहे ठीक आहे। म्हणजे हे तुमचे किती रुपये असणार आहे ह्याला रुपीजमध्ये लिहून टाका आपण हे पैसे आहेत तुमचे तर रुपीज किती असणार आहे रुपीज 0.20 म्हणजे तुम्हाला जे पर शेअर ब्रोकरेज किती द्यावं ब्रोकरेज पर शेअर तुम्हाला किती द्यावं लागणार आहे एका शेअरवर जे ब्रोकरेज द्यायचे आहे तुम्हाला रुपीज 0.20 म्हणजे 20 पैसे किती द्यावं लागणार आहे तुम्हाला 20 पैसे इतकं ब्रोकरेज द्यावं लागणार आहे 40 रुपयावर ठीक आहे। हे इथपर्यंत कळलं असं मग मला सांगा आता हे तुम्हाला कळलेलं आहे मार्केट व्हॅल्यू कळलेली आहे एका शेअरची मार्केट व्हॅल्यू माहीत आहे 100 शेअरची मार्केट व्हॅल्यू माहीत आहे ब्रोकरेज माहीत आहे। आता तुम्हाला याच्यावर GST बी काढता येते पण आपण पहिल्यांदा काय करूया कॉस्ट ऑफ शेअर काढूया आपण कॉस्ट ऑफ शेअर विदाउट GST काढणार आहोत है का नाही कॉस्ट ऑफ वन शेअर ठीक आहे कॉस्ट ऑफ वन शेअर काढू शकता कॉस्ट ऑफ वन शेअर कसे असणार आहे तुमची कॉस्ट ऑफ वन शेअर इज इक्वल टू कॉस्ट ऑफ वन शेअर कसं असणार आहे तुमची म्हणजे एका शेअरची खरेदी किंमत कॉस्ट ऑफ वन शेअर तर तुम्हाला पहिल्यांदा काय द्यावं लागेल जी मार्केट व्हॅल्यू आहे ती मार्केट व्हॅल्यू किती आहे तुमच्या एका कॉस्टच्या शेअरची ₹40 आहे ठीक आहे ₹40ला ₹40 प्लस ठीक आहे कॉस्ट ऑफ वन शेअर म्हणजे याला लिहायचं असेल तर आपण असंही लिहू शकतो मी जर फॉर्म्युला बनवायचा असेल तर पहिल्यांदा आपण काय लिहू कॉस्ट ऑफ वन शेअर इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू ऑफ वन शेअर पूर्ण जर लिहायचं असेल तर काय लिहिता येईल आपल्याला मार्केट व्हॅल्यू ऑफ वन शेअर पण मी पूर्ण लिहित बसणार नाही म्हणजे मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज म्हणजे एका शेअरवर एका शेअरची जी मार्केट व्हॅल्यू आहे आणि ब्रोकरेज जे काय असेल ते मग मी याला पुन्हा सर पुढं सोडवलं तर मार्केट व्हॅल्यू किती आहे आपली आता हे जी कॉस्ट ऑफ टोटल कॉस्ट जर मी कन्सिडर केलं तर याच्यावर GST पण येते पण या ब्रोकरेजवर GST लागते त्यामुळे कॅल्क्युलेट करायला आपल्याला अवघड जाते तर आपण काय करू GST सेपरेटली काय करू कॅल्क्युलेट करू ठीक आहे GST आपण काय करू सेपरेटली पूर्ण टोटल याच्यावर कॅल्क्युलेट करू मग मार्केट व्हॅल्यू किती आहे ₹40 मार्केट व्हॅल्यू किती आहे ₹40 प्लस ब्रोकरेज तुमचं किती आहे आपण आताच कॅल्क्युलेट केलं तर किती आहे 0.20 रुपीज हे पण रुपीजमध्येच आहे ठीक आहे रुपीज ठीक आहे नाही लिहिलं तर चालते दोन्हीला नाही लिहिलं तर चालते आपण डायरेक्टली नंतर लिहून टाकू म्हणजे किती येणार आहे रुपीज इथंच पुढे लिहितो मी हा 40 आणि 0.20 म्हणजे किती असणार आहे ₹40.20 असं म्हणू शकतो ठीक आहे। ह्याला ॲडिशन केल्याच्या नंतर आन्सर काय येणार आहे डायरेक्टली मी करतो तुम्हाला करता येईल ॲडिशन करून बघायचं ह्याचं ॲडिशन कसं करायचं तुम्हाला माहीत आहे हा 40 आहे त्याच्यानंतर हा 0. किती आहे तुमचा 20 तर अशा प्रकारचं ॲडिशन करायचं असते ठीक आहे। डेसिमलच्या इथं डेसिमल असला तर डेसिमल ह्याला जर लिहायचं असेल तर असंही लिहू शकता तुम्ही 2 0 लावू शकता नाही लिहिलं तरी काय हरकत नाही म्हणजे हा 0 प्लस 0 आणि 2 आणि 2 पॉईंटला पॉईंट त्याच्यानंतर हा 0 आणि 0 प्लस 0 आणि 4ला 4 म्हणजे 40.20 हे डायरेक्टली करता येते पण तुमच्यासाठी मी तिथे करून दाखवलो किती असणार आहे 40.20 ठीक आहे। म्हणजे एका शेअरची कॉस्ट किती असणार आहे मार्केट व्हॅल्यू आणि ब्रोकरेज जर धरलं तर ₹40.20 लागणार आहे आणि ह्या 20 पैशावर GST पण लागणार आहे आपण तो ॲड केलेला नाही आपण तो काय करणार आहे सेपरेटली कॅल्क्युलेट करायचा आहे। आता हे झालेलं आहे एका शेअरची कॉस्ट ऑफ वन शेअर तर कॉस्ट ऑफ 100 शेअर्स किती असणारे काढू शकता आपण कॉस्ट ऑफ किती असणार आहे कॉस्ट ऑफ 100 शेअर्स म्हणजे 100 शेअरची कॉस्ट किती असणार आहे एका शेअरची किंमत कॉस्ट माहिती आहे तुम्हाला इतकी आहे तर 100 शेअरची काय काढायचं असेल तर तुम्हाला ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे 100ने म्हणजे काय असणार आहे तुमचं ₹40.20 इंटू 100 ह्या जर सोडवल्या तुम्ही तर काय येणार आहे कॉस्ट ऑफ 100 शेअर्स येणार आहे। पहा आता जसं आपण इथं एक 0 होता एक डेसिमल उडवला होता तसं इथं 2 डेसिमलच्या नंतर 2 अंक आहेत 2 म्हणजे 2 डिजिट आहेत हा 2 एक आहे आणि 0 एक आहे तर ह्या 100ने मल्टिप्लाय केलं तर हे डेसिमल पॉईंट उडून जाईल म्हणजे सरळ काय येणार आहे आन्सर तुमचं
रुपीज काय येणार आहे, रुपीज 4020, ठीक आहे, म्हणजे 4020 रुपये येणार आहे. ह्याला जर सोडवलं तर किती येणार आहे, 4020 रुपये येणार आहे. रुपीज 4020 इतका आन्सर येणार आहे. म्हणजे तुम्हाला कळलेलं आहे कॉस्ट ऑफ 100 शेअर्स म्हणजे 100 शेअरची कॉस्ट किती आहे, ही आहे. मग तुम्ही जर लक्ष जर दिलं इथं मार्केट व्हॅल्यू ऑफ 100 शेअर्स किती होती, 4000 रुपये होती, 4000 होती मार्केट व्हॅल्यू, आणि कॉस्ट ऑफ 100 शेअर्स किती आहे, रुपीज 4020. मग हे नक्कीच 20 रुपीज पूर्ण नक्कीच काय असणार आहे, ब्रोकरेज असणार आहे, हे तुम्हाला माहीत आहे. नक्कीच हे 20 रुपीज काय आहे, ब्रोकरेज आहे, हे तुम्हाला कळलं असेल, आहे का नाही, ब्रोकरेज असेल हे तुम्हाला कळलं असेल. आणि जर तुम्हाला ब्रोकरेज जरी काढायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली काढू शकता, ठीक आहे. तर ब्रोकरेज काढण्यासाठी आता हे मी काय करतो, आपल्याकडे जागा कमी आहे तर हे मी वरला भाग काय करतो, एवढा भाग इथला मिटवतो आणि तुम्हाला आपण ब्रोकरेज वगैरे काढूया, ठीक आहे. आता जसं आपल्याला काय माहीत होतं, एका शेअरची मार्केट व्हॅल्यू माहीत होती तर आपण 100 शेअरची मार्केट व्हॅल्यू काढली. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ 1 शेअर मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज हे पण काढलेले आहे आपण. आता तुम्ही काय काढू शकता इथं, तर काय काढू शकता, ब्रोकरेज काढू शकता. तर एका शेअरचं ब्रोकरेज माहिती आहे तुम्हाला, ब्रोकरेज पर शेअर किती आहे तुमचं, रुपीज 20 आहे. तर ब्रोकरेज 100 शेअरवर ब्रोकरेज किती लागणार आहे ते पण काढू शकता, आहे का नाही. ब्रोकरेज ऑन 100 शेअर्स, ठीक आहे, असं काढू शकता. ब्रोकरेज ऑन 100 शेअर्स हे काय का ना काढू शकता. आता हे असं नाही की ह्याच्यामध्ये हे जो चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये एका वेळेस सगळ्याच गोष्टी असं जे काही सिक्वेन्स असते मॅथमध्ये सोडवण्याची तशा सिक्वेन्सनं सोडवा असं काही नाही. म्हणजे तुम्ही म्हणजे कुठेही कोणती गोष्ट काढलं तरी काही याच्यात प्रॉब्लेम येत नाही. आता इथं मी जर काढलं ब्रोकरेज पर शेअर काढलं त्याच्यात रुपीज 20 आलं तर मी याच्याच खाली ब्रोकरेज ऑन 100 शेअर्स पण काढू शकतो. हां, ह्याच्या खाली मी ब्रोकरेज ऑन 100 शेअर्स काढलं तरी चालते, असं काही नाही की या सिक्वेन्सनं सोडावं, खाली वरी झालं तरी चालते सिक्वेन्स, ठीक आहे. म्हणजे इथं जरी काढलं तर तुम्हाला ब्रोकरेज पर शेअर हे कळलेलं, तुम्हाला ब्रोकरेज ऑन 100 शेअर्स याच्या खाली काढू शकता तुम्ही, बरोबर. ब्रोकरेज ऑन 100 शेअर्स इज इक्वल टू काय असणार आहे, म्हणजे एका शेअरवर ब्रोकरेज तुम्हाला किती लागणार आहे, एका शेअरवर ब्रोकरेज लागणार आहे रुपीज 0.20 म्हणजे 20 पैसे. मग गुणिले किती 100 मल्टिप्लाय करा तर हे आन्सर येणार आहे तुमचं. किती आन्सर येणार आहे, तर हे डेसिमलच्या नंतर 2 डिजिट आहे, 2 आणि 0, त्याचं 100 मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, रुपीज तुमचं काय येणार आहे 20. म्हणजे तुम्हाला ब्रोकरेज किती लागणार आहे, रुपीज 20 लागणार आहे. ब्रोकरेज किती लागणार आहे, टोटल ब्रोकरेज म्हणजे तुम्ही जर 4000 रुपयाची खरेदी जर केली म्हणजे रुपीज 40ला एक शेअर 100 शेअर, तर तुम्हाला ब्रोकर जो असेल तुमचा त्याला ब्रोकरेज म्हणून किती रुपये द्यावा लागणार आहे, 20 रुपये तुम्हाला ब्रोकरेज द्यावा लागणार. आता तुम्हाला कळलंय की 20 रुपये त्याला ब्रोकरला तुमच्या ब्रोकरेजचे चार्जेस द्यावा लागणार आहेत. मग मी तुम्हाला सांगितलं जो GST आहे तो GST ब्रोकरेजवर लागत असतो, म्हणजे जी काही दलाली आहे त्याच्यावर टॅक्स लागत असतो. मग GST काढायचं आहे आपल्याला, GST कशावर लागणार आहे, GST जो काही ब्रोकर पैसे कमवतो त्याच्यावर लागणार आहे. मग GST कशावर लागणार आहे, GST इज इक्वल टू काय असणार आहे, GST इज इक्वल टू म्हणजे हा रुपीज 20वर लागणार आहे. हा रुपीज 20 म्हणजे 100%ची किंमत आहे. रुपीज 20 जे काय असेल त्याला मी काय कन्सिडर करायला सांगितलं की 100% कन्सिडर करायला सांगितलं. मग हे कळलं असेल तुम्हाला, रुपीज 20 100%ची किंमत आहे. आणि GST किती आहे ते बघून घ्यायचे. GST ऑन ब्रोकरेज इज 18%. मग किती पर्सेंट आहे GST, 18% आहे. म्हणजे 18 ह्याला काय करायचं तुम्ही मल्टिप्लाय करायचं. ह्याला जर सोडवलं तर तुमचा आन्सर काय येणार आहे पहा. ह्या 20 जर डिवाइड केलं या 100ला, 25 काय होईल तुमचं, 25 काय होईल तुमचं, 25 100 होईल. मग इथं 5 उरला म्हणजे काय, आता 5 तर तुम्ही 18ला डिवाइड करू शकत नाही, म्हणजे इथं वर 18 उरला आणि खाली 5 उरला. पुन्हा याला सोडवा तुम्ही, पुन्हा जर सोडवलं तर आन्सर काय येणार आहे, 18ला जर 5 डिवाइड केलं, 5 3 किती होते तुमचं, 5 3 15, 5 3 किती होते 15 होते, 3 उरला मग 30 झालं. 30 झालं तर किती, 5 6 तुमचं किती होते, 5 6 30, एक 0 देऊन घ्या पूर्ण, आपण पैशामध्ये कन्सिडर करतोय. म्हणजे तुम्हाला जे काही ब्रोकरेज द्यायचं हे रुपीजमध्ये असणार आहे. म्हणजे किती द्यावं लागणार आहे, रुपीज 3 रुपये म्हणजे 3 रुपये 60 पैसे. म्हणजे 3 रुपये टोटल GST तुम्हाला किती द्यावं लागणार आहे, 3 रुपये 60 पैसे इतका GST तुम्हाला काय करावं लागणार आहे, द्यावं लागणार आहे. 3 रुपये 60 पैसे, ठीक आहे, 3 रुपये 60 पैसे द्यावं लागणार आहे. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काय काय कळलेलं आहे इथपर्यंत गोष्ट तुमच्या लक्षात घ्या, ठीक आहे. तर बशीर खान 100 शेअर्स परचेस केले तर आपण 100 शेअरची मार्केट व्हॅल्यू काढली. एका शेअरची पण मार्केट व्हॅल्यू ऑलरेडी माहीत आहे.
ब्रोकरेज किती दिलेला आहे बशीर खानने? एका शेअरवर ब्रोकरेज 0.5% आपण काढलेला आहे 0.20 पैसे. तर 100 शेअरवर ब्रोकरेज आपल्याला बशीर खाननं किती दिलेला आहे? तर 20 रुपयाचं दिलेलं आहे. ह्या ब्रोकरेजवर GST किती लागलेला आहे? टोटल GST इतका लागलेला आहे. आणि फाइंड द टोटल अमाऊंट ही पेड फॉर द शेअर परचेस. मग तुम्हाला विचारलेलं आहे तर बशीर खाननं जे काही काय आहे, बशीर खाननं जे काय केलेलं आहे टोटल अमाऊंट म्हणजे पूर्ण एकूण पैसे किती दिलेले आहेत ते काढायला सांगितलेले. बशीर खाननं एकूण पैसे कशासाठी म्हणजे पूर्ण शेअर खरेदी करण्यासाठी किती दिलेले आहेत ते काढायला सांगितलेले. मग तुम्हाला बशीर खाननं कशासाठी मार्केट व्हॅल्यू आहे का नाही, 100 शेअरची मार्केट व्हॅल्यू प्लस त्याच्यावर लागणारा काय ब्रोकरेज प्लस त्याच्यावर लागणारा GST म्हणजे बशीर खान टोटल अमाऊंट पेड बाय बशीर खान. कसं लिहू शकता? देअरफॉर असं लिहू शकता, देअरफॉर टोटल अमाऊंट पेड बाय बशीर खान. बशीर खाननं टोटल अमाऊंट किती पेड केला असेल बशीर खान, देअरफॉर टोटल अमाऊंट पेड बाय बशीर खान इज इक्वल टू काय असणार आहे मार्केट व्हॅल्यू ऑफ 100 शेअर्स प्लस ब्रोकरेज ऑन 100 शेअर्स प्लस GST ऑन ब्रोकरेज. अशा प्रकारचा फॉर्म्युला बनवायचा असेल तर बनवू शकता. आता आपण हा फॉर्म्युला वगैरे काही बनवणार नाही तर डायरेक्टली लिहिणार आहे. आपण काय लिहिणार आहे म्हणजे कॉस्ट ऑफ 100 शेअर्स हे तुम्हाला माहीत आहे, कॉस्ट ऑफ 100 शेअर्स लिहिलं तरी चालेल. म्हणजे रुपीज 4020 हे काय आहे तुमचं म्हणजे मार्केट व्हॅल्यू प्लस तुमचं ब्रोकरेज आहे. हे काय आहे, ही कशाची व्हॅल्यू आहे? मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेजची आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे GST ॲड करायचं आहे. रुपीज किती? रुपीज 3.60 म्हणजे 3 रुपये 60 पैसे. ह्याला सोडवल्याच्या नंतर तुम्हाला आन्सर येणार आहे म्हणजे 4020 रुपयामध्ये 3 रुपये 60 पैसे टाकलं तर किती होणार आहे? 4023 रुपये 60 पैसे म्हणजे इतकं होणार आहे. आणि हे रुपीजमध्ये असणार आहे. म्हणजे तुम्ही ह्या बशीर खान किती देणार आहे? 4023 रुपीज 60 पैसे इतक्या प्रकारे तो काय करणार आहे? पैसे देणार आहे. ठीक आहे. कशासाठी? 100 शेअर्स. बशीर खान किती देणार आहे? टोटल पैसे 100 शेअर्स परचेस करण्यासाठी बशीर खानला जे काही पैसे द्यावे लागणार आहेत ते 4023 रुपये 60 पैसे इतकं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. ठीक आहे. थोडा किचकटे वाटला असेल पण हा क्वेश्चन सोडवताना जी काही मेथड आपण फॉलो केली तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिली ती मेथड फॉलो केलेली आहे. ह्याला तुम्ही काही गोष्टी मागं पुढं सोडवल्या तरी चालते. फक्त तुमचा आन्सर काय सेम येणं हे महत्त्वाचं आहे. आन्सर सेम येणं महत्त्वाचं आहे. तर हा इथं आपला क्वेश्चन संपलेला आहे. ह्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. पहा आता लक्ष द्या. जो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर तुमचा 4 जो आहे तुमच्या टेक्स्टबुकमधला क्वेश्चन नंबर 4 टेक्स्टबुकमधला हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. तर क्वेश्चन हा पहिल्यांदा आपण वाचून घेऊया आणि व्यवस्थित तो सोडूया. तर पंकजराव नावाचा एक व्यक्ती आहे. इन्व्हेस्टेड रुपीज 1,25,295 1,25,225 रुपये त्यांनी गुंतवलेले आहेत इन शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू त्याची दिलेली आहे ₹10. फेस व्हॅल्यू आपल्यासाठी काही महत्त्वाची नसते. त्या शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे? रुपीज किती आहे? 10 इतकी आहे फेस व्हॅल्यू. व्हेन मार्केट व्हॅल्यू इज ₹125. फेस व्हॅल्यू त्या शेअरचे 10 रुपये जरी असले तर मार्केट व्हॅल्यू किती आहे? 125 रुपये आहे. 125 आणि मार्केट व्हॅल्यू आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेट ऑफ ब्रोकरेज जो काय ब्रोकरेज लागणार आहे ते किती आहे? 0.2%. 0.2% हे ब्रोकरेज आहे. आणि ह्या ब्रोकरेजवर GST इज 18%. तुम्हाला माहिती आहे हा GST कधीशी आपण कशावर लागत असतो? ब्रोकरेजवर लागत असतो. जर तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेलं असते असं, जर दिलेलं नसलं तरी तुम्ही कन्सिडर करायचं GST हा तुमच्या ब्रोकरेजवरच लागत असतो ह्या चॅप्टरमध्ये. देन फाइंड हाऊ मेनी काय काढायचं तुम्हाला? एक हाऊ मेनी शेअर्स वेअर परचेस्ड. तर शेअर किती परचेस केलेले या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं नाही. तर त्यांनी पूर्ण सम इन्व्हेस्टेड म्हणजे टोटल पैसे इतके गुंतवलेले आहेत. म्हणजे मागच्या क्वेश्चनचा उलटं. मागच्या क्वेश्चनमध्ये आपण 100 शेअर परचेस केला होता बशीर खाननं आणि त्यांनी मार्केट व्हॅल्यू ₹40 होती. त्याच्यानंतर त्याच्यावर कमिशन द्यावं लागत होतं 0.5% आणि GST 18%. तर तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये उलटं दिलेलं आहे. ब्रोकरेज दिलेला आहे तुम्हाला, GST 18% दिलेला आहे आणि पूर्ण सम इन्व्हेस्टेड दिलेले आहे. फक्त तुम्हाला किती शेअर परचेस केलेले काढायचं आहे. ठीक आहे. किती शेअर परचेस खरेदी केले ते आपल्याला काढायचं आहे. त्याच्यानंतर द अमाऊंट ऑफ ब्रोकरेज पेड अँड GST फॉर द ट्रेडिंग. त्याच्यानंतर तुम्हाला
टोटल GST किती दिलेलं आहे बशीर खाननं त्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये म्हणजे ह्यापैकी टोटल GST किती आहे आणि ह्याच्यापैकी टोटल ब्रोकरेज किती आहे हे पण तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, म्हणजे 2-3 गोष्टी काढायच्या, 3 गोष्टी काढायच्या. तर हे पूर्ण म्हणजे पूर्ण एकूण पैसे त्याला इतके लागलेले आहेत शेअर्स खरेदी करण्यासाठी. त्याची मार्केट व्हॅल्यू 125 रुपये आहे. तर त्याने किती शेअर खरेदी केले, त्यानं किती ब्रोकरेज दिलं आणि त्यानं GST किती दिला, ह्या 2-3 गोष्टी काढायच्या. तुम्हाला काढता येते, इझी आहे. तर पहा सोल्युशन, ज्या ज्या गोष्टी दिल्यात त्या पहिल्यांदा आपण क्वेश्चनमध्ये लिहायच्या. पहा सोल्युशन, आणि लिहिताना स्टार्टिंगपासून लिहायचं. इन्व्हेस्टेड, पंकजराव इन्व्हेस्टेड म्हणजे सम इन्व्हेस्टेड म्हणतो आपण याला. काय म्हणतो म्हणजे सम इन्व्हेस्टेड किंवा टोटल सम इन्व्हेस्टेड असं म्हणू शकतो. टोटल सम इन्व्हेस्टेड म्हणजे एकूण पंकजरावचे किती पैसे गेलेत भाव. तर पंकजरावचे किती पैसे गेले, तर पंकजरावचे 1 लाख किती गेलेले आहेत, 1,25,295 रुपये इतके पंकजरावचे पैसे गेलेले आहेत. त्याची फेस व्हॅल्यू दिलेली आहे, फेस व्हॅल्यूचे काही देणं घेणं नाही, दिले तर लिहून टाका. आता दिले त्यांनी तेवढ्या मेहनतीनं दिलं आहे, त्याचं काही काम नाही. फेस व्हॅल्यू इथं लिहितो मी, कॉमा देऊन लिहायचं लिहिताना. हां, एकतर तुम्ही काय करायचं, खाल्ल्या लाईनला लिहायचं. माझ्याकडे जागा कमी आहे आणि इकडे बोर्डवर जागा उरते म्हणून मी लिहितो, नंतर मला ही जागा युटिलाइज करता येत नाही. तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोटबुकमध्ये खाली लिहायचं. ठीक आहे, फेस व्हॅल्यू किती आहे, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज किती आहे तुमची 10, आणि मार्केट व्हॅल्यू पण दिलेलं आहे. मार्केट व्हॅल्यू म्हणजे MV. ठीक आहे, मार्केट व्हॅल्यू पण त्यांनी दिलेलं आहे. किती आहे मार्केट व्हॅल्यू, इज इक्वल टू रुपीज 125, 125 रुपये. ह्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. तर रेट ऑफ ब्रोकरेज पण दिलेले, ते पण लिहून घेऊया. रेट ऑफ ब्रोकरेज, रेट ऑफ ब्रोकरेज तुम्हाला दिलेला आहे, इथं दिलेला आहे रेट ऑफ ब्रोकरेज, तो पण लिहून घ्या. रेट ऑफ ब्रोकरेज इज इक्वल टू तुमचा का आहे रुपीज नाही पर्सेंटेजमध्ये दिलेला आहे. त्यांनी किती दिलं आहे, 0.2% दिलेला आहे. ठीक आहे, अँड GST किती दिला आहे, GST ऑन ब्रोकरेज, तर हा ब्रोकरेजवरच लागते, दिला नसला तरी लिहायचं GST ऑन ब्रोकरेज, आणि हा फिक्सच असतो जवळपास. GST ऑन ब्रोकरेज इज किती असतो 18%, कारण GST हा चेंज होतो का तुमचा ब्रोकर, म्हणजे काही काळासाठी तर तो फिक्सच असतो. ठीक आहे, म्हणजे आता सध्या 18% आहे, एवढं लक्षात धरा. GST ऑन ब्रोकरेज किती असणार आहे, 18%. नंतर सरकारला वाटलं तर चेंज करायचं तर सरकार काही चेंजही करू शकते, कॅन्सलही करू शकते, गव्हर्नमेंटच्या मनावर आहे. ठीक आहे, पण आता तुमच्या पुस्तकामध्ये सगळीकडे ऑलमोस्ट GST किती असेल, GST ऑन ब्रोकरेज इज 18% तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. ह्या इतक्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. बाकीच्या गोष्टी काढायच्या आहेत, त्या आपण काढू. तर काय करायचं तुम्हाला, बाकी गोष्टी काय काढावं लागणार आहेत आपल्याला. तर आपण काय काढू शकतो, ब्रोकरेज काढून घेऊ शकतो. तुम्हाला ब्रोकरेज काढणं सोपं आहे का नाही, ब्रोकरेज पर शेअर काढणं सोपं आहे तुम्हाला. जे गोष्टी काढणं सोपं आहे त्या गोष्टी काढून घेऊया. ब्रोकरेज पर शेअर काढू. ब्रोकरेज काढल्याच्या नंतर तुम्हाला GST पण काढता येते. ठीक आहे, तर आपण ब्रोकरेज पर शेअर काढून घेऊ. ब्रोकरेज पर शेअर, ब्रोकरेज पर शेअर म्हणजे एका शेअरवर ब्रोकरेज किती लागणार आहे ते काढू शकतो आपण. तर कसं काढायचं, तर ब्रोकरेज तर मार्केट व्हॅल्यू जी असते, आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही जे काय बाईंग आणि सेलिंग होत असते, तुम्हाला भरपूर वेळेस सांगितले, खरेदी आणि विक्री म्हणजे बाईंग आणि सेलिंग ही मार्केट व्हॅल्यूलाच होत असते, फेस व्हॅल्यूचं काही देणं घेणं नाही याच्यामध्ये. ठीक आहे, आणि मग मार्केट व्हॅल्यूला खरेदी आणि विक्री होत असेल तर ब्रोकरेज पण त्याच्यावरच लागत असते. म्हणजे रुपीज 125 ही 100%ची किंमत आहे. तर तुम्हाला ब्रोकरेज काढायचं आहे, तर ब्रोकरेज किती पर्सेंट आहे तुमचं, रेट ऑफ ब्रोकरेज 0.2% दिले, तर 0. किती असणार आहे, 0.2% काढायचं आहे तुम्हाला. म्हणजे 125 ही 100%ची किंमत आहे, तर 0.2 म्हणजे किती काढायचं आहे आपल्याला सरळ. तर ठीक आहे, काढता येते तुम्हाला. कसं काढणार आहे तुम्ही, तर सिम्पल आहे. हां, कसं कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. वाटलं तर काय करा, याला तुम्ही किती काय करा, हा पहिल्यांदा इथला डेसिमल उडवा, नंतर बाकीचे कॅल्क्युलेशन करा तुम्ही. कसं, पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही पॉईंट उडवायचा प्रयत्न करायचा. तर मी याला पॉईंट उडवायचा असेल तर काय लिहू शकतो, 125ला 125 लिहितो आणि इंटू 2 लिहितो, आणि त्याच्यानंतर हा 100ला 100 आणि इंटू मी काय लिहितो इथं खाली 10 लिहितो. पहा, हे तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे मी, हा 125 आहे, 125 आहे, हा 100 खाली आहे तर 100 खाली आहे. फक्त मी काय केलं आहे, हा 0.2ला वर 2 लिहिलं तर इथं खाली, म्हणजे जर वरला जर डेसिमल 1 उडवला तर खाली एक 0 काय करायचं आहे, ॲड करायचं.
एक गोष्ट लक्षात घ्या, वरला जर मी जर एक पॉईंट उडवला तर खाली एक 0 ॲड करायचा, म्हणजे 10 ॲड करायचा. वरले जे तर 2 डेसिमल उडवले तर मी खाली 100 ॲड करायचा मल्टिप्लिकेशनमध्ये. ॲड म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर मल्टिप्लिकेशनमध्येच करू शकतो आपण, प्लसमध्ये असेल तर करू शकत नाही. ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर हे कळल्याच्या नंतर आता तुम्ही याला डिवाइड करू शकता, सिम्पली डिवाइड करू शकता. तर 25 डिवाइड करू शकता. कितीनं डिवाइड करू शकता तुम्ही? 25 काय करायचं आहे? डिवाइड करायचं. 25 जर डिवाइड केलं तर तुम्हाला आवाज येते का व्यवस्थित तुम्हाला? ठीक आहे, थोडं 2 मिनटं पहा, आवाज येते का पहा. आता लक्ष द्या, आता आवाज गेला असेल. तर ह्याला कॅल्क्युलेट करायचं. तर कॅल्क्युलेट कसं करणार आहे? आता हा 125 वर आहे, खाली 100 आहे. तर 25 डिवाइड करा. 25 5 125 आणि 25 4 100. हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर ह्या 5 जर डिवाइड केलं तुम्ही, 5 डिवाइड केलं तर 5 2 10. हा 2 कटला, हा 2 कटला, म्हणजे इथं वर काही उरला नाही, म्हणजे 1 उरला. किती उरला? 1 उरला आणि खाली 4 उरला. 1/4. आणि 1/4 म्हणजे किती असते? तर ह्याला पण डिवाइड करू शकता. म्हणजे तुम्ही किती ना, म्हणजे इथं 0चा भाग जाईल, आहे का नाही, 0 पॉईंट. मग इथं 10 झाला, मग 10 झाला तर 4 2 8, 2 उरला, म्हणजे किती झाला? 20 झाला. 4 5 20, म्हणजे 0.25 येणार आहे तुमचं. किती येणार आहे ह्याला जर सोडवल्याच्या नंतर? ह्याला आपण सिम्प्लिफाय असं केलेलं आहे, त्याच्यानंतर ह्याचं असं झालेलं आहे, त्याच्यानंतर 0.25 हे आपलं आन्सर आलेलं आहे. म्हणजे ₹0.25 किती आहे? म्हणजे जे काही ब्रोकरेज लागणार आहे ते रुपीजमध्ये लिहा. किती लागणार आहे? रुपीज 0.25 इतकं ब्रोकरेज लागणार आहे. ₹0.25 इतकं ब्रोकरेज लागणार आहे एका शेअरवर. ठीक आहे. आता एका शेअरवर आपल्याला 0.25 इतकं ब्रोकरेज लागणार आहे. किती शेअर आहेत हे माहीत नाही, मग टोटल ब्रोकरेज काढणं आपल्याला अवघड जाणार आहे. त्याच्यामुळे शेअर काढल्याच्या नंतर आपण टोटल ब्रोकरेज काढू शकतो. एका शेअरवर आपल्याला ब्रोकरेज इतकं लागते, तर टोटल ब्रोकरेज काढण्यासाठी आपल्याला टोटल शेअर्स माहिती पाहिजे तरच काढू शकतो. मग ह्याच्यावर आपण काही जास्त करू शकतो का? काही करू शकत नाही. आता ब्रोकरेज आहे तुम्हाला माहिती आहे, एका शेअरवर इतकं ब्रोकरेज लागायला, तर तुमचा GST हा कशावर लागत असतो? ब्रोकरेजवरच लागत असतो. मग तुम्ही GST काढू शकता. काय काढू शकता? GST काढू शकता. GST आहे का नाही, कॉस्ट ऑफ GST ऑन ब्रोकरेज, है का नाही, कॉस्ट ऑफ GST ऑन ब्रोकरेज. GST पर शेअर ऑन ब्रोकरेज असे लिहू शकता. GST पर शेअर म्हणजे एका शेअरवर लागणारा GST पर शेअर, आणि हा GST लागत असतो ब्रोकरेजवर. GST पर शेअर ऑन ब्रोकरेज. तर हे तुम्हाला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. GST पर शेअर ऑन ब्रोकरेज म्हणजे तुमचा 0.25 आहे का नाही, हे 100%ची किंमत आहे. 0.25 ही किती आहे? 100%ची किंमत आहे. आणि ह्याच्यावर GST तुम्हाला लागणार आहे 18%. म्हणजे 0.25 ही तुमच्या 100%ची किंमत आहे. ह्याच्यावर तुम्हाला GST लागणार आहे. किती लागणार आहे? 18% लागणार आहे. बरोबर आहे. तर ठीक आहे, कॅल्क्युलेट करा. तुम्हाला ह्याला कॅल्क्युलेट कसं करायचं? पहिल्यांदा तुम्ही काय करायचं? पॉईंट उडवायचं. पॉईंट उडवल्याच्या नंतर सोडायचं. पहा, आता मागच्या वेळेस मी काय केलं होतं, तर हा 125 होता, तर काय केलं होतं? 125 लिहिला, इथला एक पॉईंट उडवला, तर इथं मी खाली 10 घेतला होता. तसंच मी इथं करू शकतो. तर मी 0.25ला 25 लिहितो, हा 18 वरच राहील. त्याच्यानंतर हा 100 ऑलरेडी होता, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या, फक्त मी इथला पॉईंट उडवला. किती पॉईंट उडवले? पॉईंटच्या नंतरचे 2, म्हणजे पॉईंटच्या नंतर 2 अंक आहेत, तर मला 100 मल्टिप्लाय करावं लागेल खाली. आता इतक्या गोष्टी कळल्या असतील तुम्हाला. म्हणजे हे आणि हे सेमच आहे. हे असं करायला शिकायचं. तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपे जातील. पॉईंटमध्ये तुम्हाला सोडवता येणार नाही. कसं केलं मी तुम्हाला सांगतो. हा 18ला 18 आहे, 100ला 100 आहे, फक्त हा 100 एक्स्ट्रा आला खाली. का आला एक्स्ट्रा? कारण हा 0.25 होता, तर 2 पॉईंटच्या नंतर पॉईंटच्या नंतरचे 2 अंक आहेत, है ना, पॉईंटच्या नंतर 2 डिजिट आहेत. म्हणजे हा पॉईंट उडवला, तर म्हणजे 25 केला मी, हा 0.25ला, तर 100 आला खाली. कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही इझिली. हा 25 डिवाइड करा, 25 डायरेक्टली डिवाइड करा. 25 4 तुमचा किती येते? 100. आता इथं 18 उरला आणि इथं खाली 4 उरला. ह्या 4 काय करा तुम्ही, ह्या 4 डायरेक्टली तुम्ही 4 नाही डिवाइड करू शकता, 2 डिवाइड केला. 2 डिवाइड केला तर इथं 2 आहे का ना, 2 2 4, म्हणजे 2 राहिला आणि इथं 9 राहिला. म्हणजे वर काय राहिला तुमचा? वर 9 राहिला आणि खाली तुमचा हा 2 आणि 100 राहिला. 2 × 100 राहिला. किती राहिला? 2 × 100 राहिला. बरोबर आहे का नाही? मग आता तुम्हाला एक सोपी आयडिया सांगतो. काय करायचं?
आता तुम्हाला ह्या पूर्ण याच्यानं डिवाइड करायचं नाही, फक्त ह्या 9ला 2 डिवाइड करायचं, 9ला 2 डिवाइड करायचं. म्हणजे 9ला जर तुम्ही 2 डिवाइड केला म्हणजे 9चा अर्धा होतो, 9चा हाफ होतो. 9चा हाफ जर केला तर तुम्ही किती होणार आहे, 9चा हाफ केलं तर 4.5 होतो, 4.5. ठीक आहे, 4.5. आणि 9ला जर तुम्ही 2 डिवाइड केलं म्हणजे पहा, लक्ष द्या, सांगतो तुम्हाला कसं करायचं पहा. हे 100 जशाच तसा ठेवा, फक्त या 2 डिवाइड करा. 2 जर डिवाइड केला, 2 4 किती येणार आहे तुमचा, 2 4 8, 2 4 8. त्याच्यानंतर पॉईंट दिला, 1 उरला, 10 झाले. किती झाले म्हणजे 1 उरला, 2 4 किती वेळेला 8, 1 उरला, 1 उरला तर मग किती झाले तुमचे 10 झाले. 2 5 10 म्हणजे 4.5. हा वर किती आला 4.5, खाली किती आहे 100 आहे. म्हणजे तुमचा आन्सर पहा, इथं लिहितो मी, पहा तेच आहे. हे आन्सर इथं एक वेळ लिहितो, इथं दिसणार नाही तुम्हाला, नाहीतर इथंच लिहितो, दिसत असेल. म्हणजे 4.5 अपॉन तुमचं काय आहे 100 आहे. 4.5ला 100 डिवाइड करायचं. पहा, जसं मी आता इथं उलटं केलं होतं, जसं मी इथं काय केलं होतं, इथं लक्षात घ्या. म्हणजे इथं पॉईंटच्या नंतर 2 डिजिट होते तर खाली 100 वाढवलं, तर मी खाल्ला 100 जर हे करायचं असेल तर इथं 2 पॉईंट एक्स्ट्रा घेऊ शकतो. म्हणजेच मी याला कसं लिहू शकतो, 0 पॉईंट. आता हा 1 पॉईंट जर कटवला तर मी म्हणजे 0.45. कळलं का तुम्हाला. आता हे कसं असं लिहू शकतो मी, कसं, हा पॉईंटच्या नंतर 5 तर ऑलरेडी आहे, 4 फक्त 1 घेतला आणि त्याच्यानंतर 1 वाढवायचा आहे मला, कारण दोन्हीला उडवायचं आहे, तर एक 0 ॲड केला म्हणजे 0.405 लिहू शकतो मी याला. ठीक आहे, हा 4.5 जशाच तसा आहे, कारण मला दोन 0 आहेत, तर याच्या पॉईंटच्या नंतर 2 अंक पाहिजे, पॉईंटच्या नंतर 2 अंक पाहिजे. तर हा ऑलरेडी इकडला आहे तर याचा विचार करत नाही आपण. ठीक आहे, तर हा पॉईंट मी 1 सरकला तर 1 0 गेला, 2 हे करायचं मला तर 1 0 ॲड करावं लागेल, म्हणजे 0.045. हे कळलं असेल तुम्हाला कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे, तर म्हणजे किती आहे तुमचं जे काय GST, म्हणजे वाटलं तर इथं लिहितो मी, म्हणजे ठीक आहे, इथंच व्यवस्थित लिहू आपण. ह्याला रुपीजमध्ये लिहायचं तुम्हाला. कशामध्ये लिहायचं आहे, हे पण तुमचं रुपीजमध्ये आहे. ठीक आहे, तर म्हणजे 0.045 हे काय आहे GST पर शेअर. म्हणजे एका शेअरवर जो GST लागणार आहे तुम्हाला, किती लागणार आहे, एका शेअरवर GST लागणार आहे. हा रुपीजचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, कशाचा सिम्बॉल आहे, रुपीजचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, रुपीज, हा रुपीज आहे. ठीक आहे, तर एका शेअरवर तुम्हाला जो GST लागणार आहे तो रुपीज 0.045 इतका लागणार आहे. आता तुम्हाला माहीत आहे एका शेअरची मार्केट व्हॅल्यू माहीत आहे, एका शेअरची काय माहीत आहे तुम्हाला, मार्केट व्हॅल्यू माहीत आहे इथं. ठीक आहे, मार्केट व्हॅल्यू माहीत आहे. त्याच्यानंतर ब्रोकरेज किती लागलं तुम्हाला ते माहीत आहे, ब्रोकरेज आपण काढलेलं आहे. त्याच्यानंतर GST लागलेला आहे. तर तुम्ही मला सांगा, एका शेअरची टोटल कॉस्ट काढू शकता, टोटल कॉस्ट ऑफ 1 शेअर काढू शकता. तर काय काढू शकता तुम्ही, टोटल कॉस्ट ऑफ 1 शेअर. तर पहा, टोटल कॉस्ट ऑफ 1 शेअर, देअरफॉर काय असणार आहे तुमचं, देअरफॉर टोटल कॉस्ट ऑफ 1 शेअर, टोटल कॉस्ट ऑफ 1 शेअर. टोटल कॉस्ट ऑफ 1 शेअर काय असणार आहे, म्हणजे 1 शेअर खरेदी करण्यासाठी टोटल कॉस्ट काय असणार आहे तुमची. तुम्ही पहिल्यांदा काय करणार, जेवढं मार्केट व्हॅल्यू आहे तेवढे पैसे देणार त्या शेअरचे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ब्रोकर याच्यावर काय करणार आहे, ब्रोकरेज चार्जेस लावणार आहे, म्हणजे दलाली घेणार आहे तो. त्याच्यावर तुम्हाला शेअर खरेदी करून द्यायला काय कमिशन घेणार आहे, ब्रोकरेज. आणि ह्या ब्रोकरेजवर तुम्हाला काय लागणार आहे, GST लागणार आहे. या ब्रोकरेजवर तुम्हाला GST लागणार आहे. ह्या तिन्ही किमती जर टाकल्या तर टोटल कॉस्ट एका शेअरची मिळते तुम्हाला. तर टाका, पुट करा. तर मार्केट व्हॅल्यू तुमच्या एका शेअरची किती आहे, 125. म्हणजे किती आहे तुमची 125 तुमची मार्केट व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर ब्रोकरेज तुमचं किती आहे, इथं ब्रोकरेज काढले, ब्रोकरेज पर शेअर आहे तुमचं 0.25. किती आहे, 0.25 आहे. आणि त्याच्यानंतर GST तुमचा किती आहे, एका शेअरवर आहे 0.045, 0.045. आता ह्या तिघाला ॲड करा, ह्याला तिघाला ॲड केल्याच्यानंतर जे काय आन्सर असेल तुमचं ते काय असेल, टोटल कॉस्ट ऑफ 1 शेअर असेल. तुमचं काय असेल, टोटल कॉस्ट ऑफ 1 शेअर असेल. ह्याला सोडवा. इथं पहा, ह्याला कसं ॲड करायचं पहा, तुम्ही लक्ष द्या. तर हा 125 आहे, इथे ॲड करून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, हे इथं तर 125 आहे, त्याच्यामध्ये 0.25 ॲड करायचा, तर 0.25 आणि त्याच्यानंतर 0.045 ॲड करायचं तुम्हाला. ठीक आहे, 0.045 ह्या तिघाची ॲडिशन करायची तुम्हाला. तर कशी ॲड करणार आहे तुम्ही, ॲड करायचं तुम्हाला. ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं, ॲड करताना पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे, पॉईंट खाली काय असला पाहिजे, पॉईंट आला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाढवायचं असेल तर इथे 0 0 0 लिहू शकता, इथे 1 0 लिहू शकता.
हे जर 0 0 नाही लावलं तरी काही हरकत नाही, काही फरक पडत नाही आन्सरामध्ये. पहा 0 + 0 + 0 0 + 0 + 5 काय, हा 5 येणार आहे. 4 आणि 5 तुमचा 9 येणार आहे. 2 आणि 0 2 होणार आहे, म्हणजे 2 9 5 असं येणार होता तुमचा. हा पॉईंट आहे तर पॉईंट, त्याच्यानंतर 5 ला 5, त्याच्यानंतर 2 ला 2, 1 ला 1, म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचं 125.295. तर किती येणार आहे रुपीज 125, 125 रुपये 295 पैसे, नाही 295 पैसे होणार आहे. 295 पैसे, 295 पैसे म्हणलं 3 रुपयेच होतात. ठीक आहे, तर किती आहे हे हे हजारमध्ये गेले, म्हणजे ठीक आहे हे 30 पैशाच्या जवळपास येते, कारण आपण त्याला ह्याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो. तर 30 पैशाच्या पेक्षा पण कमीच आहे थोडं. ठीक आहे, तर म्हणजे 125.295. ठीक आहे, इतकं का आलेलं आहे तुमचं कॉस्ट, टोटल कॉस्ट ऑफ 1 शेअर आलेली आहे तुमची. एका शेअरची किती आलेली आहे, टोटल कॉस्ट आलेली आहे. ठीक आहे, आता तुम्हाला माहीत आहे, आता काय माहीत आहे तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला एक शेअर खरेदी करायला, तुम्हाला माहीत आहे एक शेअर खरेदी करायला पूर्ण म्हणजे मार्केट व्हॅल्यू धरली, ब्रोकरेज धरलं, GST धरलं तर 125 रुपये 125 रुपये आणि 295 हे 0.295 इतकं लागलेत पैसे. ठीक आहे, आणि तुम्हाला माहीत आहे एकूण पैसे पण किती लागले. मग किती नंबर ऑफ शेअर्स काढायचे तुम्हाला. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू काय करणार आहे तुम्ही, टोटल पैसे गुंतवल्या, जेवढे पैसे गुंतवल्या तुम्ही त्या पैशाला एका शेअरच्या किमतीनं जर डिवाइड केला तर तुम्ही किती शेअर खरेदी केलेले आहे ते तुमचं बरोबर आहे का नाही. ठीक आहे, म्हणजे काढू शकता. तर आपल्याला जागा नाही तर मी इथलं मिटवतो आणि आपण काय करूया ते काढूया. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आपल्याला काढू शकता तुम्ही, नंबर ऑफ शेअर्स काढू शकता. ठीक आहे, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू काय असणार आहे, हे इतका भाग मिटून टाकतो मी. तर लक्ष द्या, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स असे लिहिलं तरी चालते किंवा असे लिहिलं तरी चालते. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू काय असणार आहे, टोटल सम इन्व्हेस्टेड. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू जर फॉर्म्युला काढायचा असेल तर तुम्हाला काय असणार आहे, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू काय असणार आहे, टोटल सम इन्व्हेस्टेड. फॉर्म्युला जर बनवायचा असेल तर टोटल सम इन्व्हेस्टेड अपॉन टोटल कॉस्ट ऑफ 1 शेअर. टोटल कॉस्ट ऑफ 1 शेअर हे फॉर्म्युला बनवलं आहे, तुमच्या पुस्तकात हा फॉर्म्युला दिलेला नाही. म्हणजे नंबर ऑफ शेअर जर काढायचं असेल तर पूर्ण पैसे गुंतवलेले किती आणि एका शेअरची टोटल कॉस्ट किती आहे. तर टोटल कॉस्ट ऑफ 1 शेअर इज इक्वल टू, याला लिहू आपण टोटल सम इन्व्हेस्टेड किती आहे इथं दिलेलं. टोटल सम इन्व्हेस्टेड म्हणजे किती दिले, 1,25,295 रुपये इतके दिलेले त्यांनी गुंतवलेले, 1,25,295. आणि टोटल कॉस्ट ऑफ 1 शेअर किती आहे तुमची, 1,00,000 किती आहे 125,295. हा पॉईंट आहे, म्हणजे ते आणि वरली आणि खाली का आहे सेमच आहे, फक्त इथं पॉईंट आहे. मला लक्षात घ्या. पहा आता तुम्हाला हे माहीत आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथला जर पॉईंट उडवायचा असला तर इथं पॉईंट आहे, वर अगोदर इथं पॉईंट होता तर इथला पॉईंट उडवायचा आहे. तर इथला पॉईंट जर उडवायचा असला तर काय करायचं तुम्हाला, सरळ जसं की वर पॉईंट होता, जसं की आपला कुठं होता वर पॉईंट असला तर आपण वरचा पॉईंट उडवायसाठी खाली 100 घेत होतो, आहे का नाही. वरचा पॉईंट उडवायचा असला मला तर आपण काय करत होतो, खाली 100, म्हणजे इथं 0.25 होता तर याला 25 करण्यासाठी मी खाली 100 एक्स्ट्रा घेत होतो. तर याच्यानंतर इथं 3 पॉईंट उडायचे म्हणजे 1000 घ्यावं लागणार आहे. आता खाली पॉईंट आहे तर मला वर काय घ्यावं लागणार आहे, 1000 घ्यावं लागणार आहे. जसं की याला जर लिहायचं असेल तर मी काय लिहू शकतो, पहा 125,295 हा जशाच तसा राहील आणि 125,295. फक्त मी काय केलं आहे लक्षात घ्या, म्हणजे वरला जो 12 हे 1,25,225 हे वर आहे आणि खाल्ला पण जशाच तसा आहे, फक्त हा पॉईंट उडवला तर मला काय करावं लागणार आहे, 1000 एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे. 1000 का एक्स्ट्रा घेतलो आहे कारण ह्या पॉईंटच्या नंतर 3 डिजिट आहे, 3 डिजिटचा पण पुन्हा पॉईंट उडून टाकला मी तर 1000 घ्यावं लागणार आहे. हे जो नंबर आहे ना, हा जो नंबर आहे दोन्ही सेम आहे, तर हा पूर्ण नंबर कटेल, हा पूर्ण नंबर कटेल, म्हणजे आपला आन्सर फायनल आन्सर काय येणार आहे, 1000 येणार आहे. म्हणजे तो जो काय व्यक्ती, पंकजराव नावाचा जो व्यक्ती आहे त्याने किती शेअर्स खरेदी केलेले आहे, 100 शेअर्स खरेदी केलेले आहेत. पंकजरावनं किती शेअर्स खरेदी केलेले आहेत, 1000 शेअर्स खरेदी केलेले आहेत. आता हे तुम्हाला आलेलं आहे काय, हाऊ मेनी शेअर्स वेअर परचेस आहे. तर पंकजराव ह्या व्यक्तीनं किती शेअर्स खरेदी केलेले आहेत,
तर ह्या पंकजराव नावाच्या व्यक्तीनं 1000 शेअर्स परचेस केले आहेत, हे आन्सर आले. त्याच्यानंतर तुम्हाला काय काढायला सांगितलेले, द अमाऊंट ऑफ ब्रोकरेज पेड. मग अमाऊंट ऑफ ब्रोकरेज पेड काढता येईल तुम्हाला एका, हे का नाही, ब्रोकरेज एका शेअरचं इथं लिहिलं होतं आपण, हे किती आहे त्या पहा, ब्रोकरेज 0.25 आहे, तर 1000 शेअरचं ब्रोकरेज किती असणार आहे काढता येईल. म्हणजे टोटल ब्रोकरेज हे मिटवतो मी, तर ठीक आहे, तुम्हाला टोटल ब्रोकरेज काढता येईल. ठीक आहे, टोटल ब्रोकरेज कसं काढणार आहे, टोटल ब्रोकरेज इज इक्वल टू काय, टोटल ब्रोकरेज कसं काढता तुम्ही, ब्रोकरेज ऑन 1 शेअर इंटू नंबर ऑफ शेअर्स, है का नाही. टोटल ब्रोकरेज कसं काढणार आहे, ब्रोकरेज पर शेअर, म्हणजे एका शेअरवर तुम्ही किती, टोटल ब्रोकरेज इज इक्वल टू ब्रोकरेज पर शेअर, म्हणजे एका शेअरवर तुम्ही किती ब्रोकरेज दिलेलं आहे आणि एकूण किती शेअर आहेत, तर तुमच्याकडे 1000 शेअर्स आहेत हे काढलेलं आहे. तर ह्याला जर सोडवलं तुम्ही तर येणार आहे तुमचं टोटल ब्रोकरेज येणार आहे. ब्रोकरेज पर शेअर किती दिलं होतं तुम्ही, इथं ब्रोकरेज आहे 0.25 आहे, 0.25 इंटू तुमचे किती शेअर्स आहेत, 1000 शेअर्स आहेत. तर ह्याला जर सोडवलं तुम्ही, तर ह्याला सोडवल्याच्या नंतर आन्सर किती येणार आहे. आता पहा, ह्यानं मल्टिप्लाय करतो, तर मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते, तर हे 100 म्हणजे पॉईंटच्या नंतर 2 डिजिट आहेत, तर हे 100 इथं जाईल, म्हणजे 25 आणि एक आहे तर एक्स्ट्रा, तर काय येणार आहे, ह्याला जर सोडवलं तर म्हणजे 250, म्हणजे रुपीज किती लागणार आहे, रुपीज 250, म्हणजे टोटल ब्रोकरेज 250 रुपये, म्हणजे 250 रुपये आहे का नाही, 250 रुपये, 250 इतकं ब्रोकरेज, टोटल ब्रोकरेज द्यावं लागणार आहे कोणाला, पंकजरावला. त्याच्यानंतर आता तुम्हाला हे कळलेलं आहे टोटल ब्रोकरेज. आता तुम्हाला टोटल GST काढायला लागणार आहे, टोटल GST तुम्ही काढू शकता, है का नाही. टोटल GST कशी काढणार आहे, हेच GST पर शेअर इंटू 1000, GST पर शेअर इंटू 1000 करणार आहे तुम्ही. टोटल GST इज इक्वल टू काय, GST पर शेअर इंटू 1000. ठीक आहे, GST पर शेअर ऑन 1000 काय करणार आहे तुम्ही, वाटलं तर फॉर्म्युला लिहू शकता किंवा डायरेक्टली काढू शकता. GST लिही तुम्ही फॉर्म्युला, GST पर शेअर इंटू किती असणार आहे 1000. तुम्ही GST पर शेअर किती होता तुमचा, 0.045 होता, एका शेअरवर तुम्हाला 0.045 द्यावा लागला आणि तुमच्याकडे किती शेअर्स आहेत, 1000 आहेत. तर पहा, पॉईंटच्या नंतर 3 डिजिट आहेत, 1 2 3, म्हणजे तुमचं 45 डायरेक्टली आन्सर येणार आहे. किती येणार आहे, रुपीज किती येणार आहे, 45, म्हणजे GST किती द्यावं लागणार आहे, रुपीज 45 इतका GST द्यावं लागणार, 45. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे कळलं असेल, तुम्हाला तिन्ही GST फॉर ट्रेडिंग म्हणजे 2-3 गोष्टी निघालेल्या आहेत तुमच्या, आहे का नाही, टोटल GST, टोटल शेअर्स, सगळ्या गोष्टी. तर हे तुम्हाला 3 क्वेश्चन विचारले होते. तर हाऊ मेनी, पहिला क्वेश्चन काय होता, हाऊ मेनी शेअर्स वेअर परचेस्ड, तर किती शेअर्स परचेस केलेले आहेत तुमचे, 1000 शेअर परचेस केलेले आहेत, ह्याचा आन्सर केलेला आहे. त्याच्यानंतर तुमचं विचारला होता सेकंड क्वेश्चन काय, द अमाऊंट ऑफ ब्रोकरेज पेड, तर हे तुमचं द अमाऊंट ऑफ ब्रोकरेज पेड किती होतं तुमचं, द अमाऊंट ऑफ ब्रोकरेज पेड आलेलं आहे तुमचं रुपीज 250. आणि त्याच्यानंतर टोटल GST फॉर ट्रेडिंग हे तुमचं रुपीज 45. लास्टला एक तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता, 100 शेअर असं लिहा तुम्ही आन्सरमध्ये. लास्टला एक काय लिहायचं, लास्टला लिहायचं 100 शेअर्स वेअर परचेस. टोटल किती शेअर्स परचेस विचारले होते, तर 1000 शेअर्स परचेस केलेले त्याने. त्याच्यानंतर तुमचं ब्रोकरेज पेड वॉज रुपीज किती आहे, 250, आणि त्याच्यानंतर तुमचं GST पेड वॉज रुपीज 45. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन इथं संपलेला आहे. त्याच्यानंतर पाहूया आपण, पहा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 तुमच्या टेक्स्टबुकमधला हा क्वेश्चन पाहूया. तर नालिनीताई, ठीक आहे, नालिनीताई इन्व्हेस्टेड रुपीज 6024 रुपीज, आहे का ना, म्हणजे 6024 रुपये इन द शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू रुपीज 10 वेन द मार्केट व्हॅल्यू वॉज रुपीज 60. म्हणजे फेस व्हॅल्यू त्या शेअरची 10 आहे, असो द्या, फेस व्हॅल्यूची काय देणं घेणं नाही, आपल्याला फेस व्हॅल्यू लागत नाही. मार्केट व्हॅल्यू किती आहे, रुपीज 60. शी सोल्ड ऑल द शेअर्स ॲट अ मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज 50 आफ्टर टेकिंग 60% डिव्हिडंड. तर तिनं काय केली, शेअर्स तर खरेदी केली किती रुपयाला, 60 रुपयाला मार्केट व्हॅल्यू असताना त्या शेअरची, आणि विकली मार्केट व्हॅल्यू 50ला, पण तिनं 60% काय घेतली त्या शेअर्सवर, तिला मिळालेला आहे डिव्हिडंड मिळालेला आहे 60%. ठीक आहे. शी पेड 0.4% ब्रोकरेज ॲट ईच स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन. म्हणजे प्रत्येक वेळेस ईच स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन, तुम्हाला माहीत आहे तुम्ही खरेदी केल्या ब्रोकरेज लागते आणि त्या ब्रोकरेजवर GST लागते. तुम्ही शेअर्स विकल्या
तुम्हाला ब्रोकरेज लागते आणि त्या शेअर्सवर GST लागते. ठीक आहे. व्हॉट वॉज द टोटल गेन ऑर लॉस इन दिस ट्रान्झॅक्शन. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, तर याच्यामध्ये तुम्हाला 0.4% ब्रोकरेजचा उल्लेख केलेला आहे आणि GSTचा त्यांनी उल्लेख केलेला नाही तुम्हाला. तर ठीक आहे, GST तर लागत असते, पण तुम्हाला तुमच्या क्वेश्चनमध्ये उल्लेख केलेला नाही. GSTचा उल्लेख तुम्हाला दिसायला का कुठेही GST इतका GST दिला आहे, इतका दिला नाही. तुम्हाला माहीत आहे GST लागते, भरपूर साऱ्या गोष्टी लागतात, पण तुमच्या GST पण लागते, TDS लागते, भरपूर साऱ्या गोष्टी लागतात, STT लागते, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स लागते शेअर खरेदी करताना, पण त्या गोष्टी दिल्या नाहीत. तर त्यामुळे ते आपण धरत नाही. म्हणजे काय, तुम्हाला जे क्वेश्चनमध्ये दिले तेवढंच धरायचं, बाकी ज्या गोष्टी दिल्या नाही तर त्या गोष्टीचा उल्लेख केला नसेल तर तुम्ही आपल्या मनानं गोष्टी धरायच्या नाहीत. ठीक आहे. ज्या गोष्टीचा आता GSTचा उल्लेख नाही, मागच्या क्वेश्चनमध्ये GSTचा उल्लेख होता तर ब्रोकरेजवर 18% GST लागला होता मागच्या दोन्ही क्वेश्चनमध्ये, तर आपण धरला होता. तुम्ही म्हणसाल सर GST का धरत नाही, कारण GSTचा उल्लेख नाही त्यामुळे तुम्ही पकडायचं नाही. तर याच्यामध्ये तुमच्या किती केस आहेत, 2 केसेस आहेत. किती केसेस आहेत, 2 केसेस आहेत. कोणत्या कोणत्या केसेस आहेत, एकदा ती काय करते, शेअर परचेस करते, आहे का नाही, आणि शी पेड रुपीज ब्रोकरेज ॲट इज स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन. व्हॉट वॉज द टोटल गेन ऑर लॉस इन दिस ट्रान्झॅक्शन. म्हणजे पहिल्यांदा काय केलेली, नालिनीताई नावाची काय आहे, एक व्यक्ती आहे, तिने 6024 रुपये शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केले. मार्केट व्हॅल्यू त्या शेअरची 60 रुपये होती. शी सोल्ड ऑल द शेअर्स ॲट मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹50 आफ्टर टेकिंग 60% डिव्हिडंड. म्हणजे तिने शेअर खरेदी केले, काही पैसे कमवले किंवा तिचे गमवले आणि नंतर ती विकली. पैसे म्हणजे तिने काय केली, शेअर खरेदी केली, काही शेअर्स खरेदी केली. किती शेअर्स खरेदी केली तुम्हाला हे दिले नाही, हे पैसे दिलेले आहेत तिचे. म्हणजे एवढे शेअर्स, एवढ्या पैशाची तिने शेअर्स खरेदी केली आणि नंतर काही दिवस ठेवली. त्याच्यानंतर तिला वाटले की आता पैशाची गरज असेल, काही असेल, विकून टाकली. तेव्हा मार्केट व्हॅल्यू 50 रुपये होती आणि 60% डिव्हिडंड मिळालेला आहे. तर तिला ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये फायदा झाला का नुकसान झालं, लॉस झाला का प्रॉफिट झालं, हे आपल्याला काय काढायचं आहे, काढायचं आहे. गेन म्हणजेच प्रॉफिट, द टोटल गेन और टोटल लॉस इन दिस ट्रान्झॅक्शन. म्हणजे पूर्णपणे तिला फायदा झाला का लॉस झाला हे आपल्याला काढायचं आहे. तर पहिली केस आपण बघू. तर GST दिलं नाही तर ते सोडून देऊ आपण. शेअर परचेस्ड. आता पहिली आपली केस काय असणार आहे, सोल्युशनमध्ये पहिली केस काय असणार आहे, शेअर परचेस्ड. काय असणार आहे, शेअर परचेस्ड. ठीक आहे, शेअर परचेस्ड मधली पहिली केस आपण बघू, असं कोलन देऊन लिहू शकता. तर त्याच्यामध्ये नालिनीताई इन्व्हेस्टेड, सम इन्व्हेस्टेड किती आहे, सम इन्व्हेस्टेड जे दिले ते लिहा. सम इन्व्हेस्टेड किती आहे, सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू ₹6024 6024 रुपये. फेस व्हॅल्यू कॉमा देऊन मी लिहितो, तुम्ही खाली लिहा. फेस व्हॅल्यू आहे तुमची ₹10. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू, ठीक आहे, MV मार्केट व्हॅल्यू पूर्ण नाव दिलेलं आहे तर ₹60. तर लिहा MV इज इक्वल टू आहे तुमचं ₹60. मार्केट व्हॅल्यू तुमची ₹60 आहे. ठीक आहे. हे तुमचं पहिली केस झालेली. तर पहिल्या केसमध्ये तिनं पैसे 6024 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे. फेस व्हॅल्यू 10 रुपये होते, मार्केट व्हॅल्यू 60 होती. तर तुम्हाला याच्यामध्ये काय काय काढता येईल, आता ब्रोकरेज काढता येईल आणि ब्रोकरेज काढल्याच्या नंतर कॉस्ट ऑफ वन शेअर काढता येते तुम्हाला. ठीक आहे. मग ठीक आहे, सम इन्व्हेस्टेड सगळ्या गोष्टी. तर काय काढता येईल तुम्हाला याच्यामध्ये, नंतर काय काढायला लागणार आहे, टोटल पैसे माहीत आहेत तुम्हाला, फेस व्हॅल्यू माहीत आहे, मार्केट व्हॅल्यू माहीत आहे, GST काढायची गरज नाही. आता ब्रोकरेज काढू शकता आणि कॉस्ट ऑफ वन शेअर काढू शकता. तुम्हाला कॉस्ट ऑफ वन शेअर काढायची असेल तर त्याला ब्रोकरेज करावं लागते आणि ब्रोकरेज तुम्हाला कशावर लागत असते, मार्केट व्हॅल्यूवर लागत असते, हे तुम्हाला माहीत आहे. तर ब्रोकरेज पर शेअर काय काढू आपण, ब्रोकरेज पर शेअर इज इक्वल टू काय असणार आहे, ब्रोकरेज पर शेअर इज इक्वल टू तुमची मार्केट व्हॅल्यू तुमची काय असते, जे असेल ते 100% कन्सिडर करायचं मी सांगितलं तुम्हाला, आणि इंटू करायचं तुमचं जितकं काय ब्रोकरेज आहे ते करायचं. शी पेड किती आहे, ठीक आहे, शी पेड 0.4% ब्रोकरेज ॲट ही स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन. म्हणजे सगळ्या जागी तिने म्हणजे काय असेल ते ब्रोकरेज सेम आहे 0.4%. तर 0.4 आहे. तर ह्याला कसं सोडवायचं हे मी तुम्हाला सांगितले. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की ह्या पॉईंटला उडवायचं. तर ह्या पॉईंटला उडवण्यासाठी इथं ऑलरेडी 0 आहे, तर ह्या 0 इथं गेला तर म्हणजे तुमचा वर्क आलं 6 × 4/100. हे तुम्ही समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टीला मी असं कसं लिहितो हे समजून घेणं सगळ्यांनी खूप महत्त्वाचं आहे.
असं करायला तुम्हाला कॅल्क्युलेशन जमणार नाहीत, असं केल्याच्यानंतर एकदा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. हे कसं करतोय ते ओळखून घ्यायचं. हा 100 खाली जशाच तसा आहे, हा 60 इंटू 0.4 आहे, तर ह्याला 6 इंटू 10 लिहू शकतो. म्हणजे एक पॉईंट उडवला, एक पॉईंट हा इथला एक पॉईंट उडवला तर हा 0 मी इकडे देऊन टाकला. ठीक आहे, हे इतक्या गोष्टी कळल्या असेल तुम्हाला. पुन्हा आता याला काय करा, डिवाइड करा. तुम्ही डिवाइड करू शकता, ह्या 4 डिवाइड करा. 4 डायरेक्टली डिवाइड करू शकता. म्हणजे 4 जर डिवाइड केलं तरी तर 25 येईल. 25 4 100 होते. ठीक आहे, म्हणजे त्याच्यानंतर हा 6 वर आहे आणि खाली काय आहे तुमचा 25 आहे. ठीक आहे, 6 वर आहे तुमचा, खाली काय आहे तुमचा 25 आहे. 4 डिवाइड केल्याच्यानंतर डायरेक्टली 25 येते. तुम्हाला माहिती आहे 25 4 किती होते तुमचं 100 होते. ठीक आहे, मग हे काय असणार आहे 6/25. तर ह्याला काय करा तुम्ही, हा पॉईंटचा भाग जाईल तर किती होईल तुमचा इथं 60 होईल, आहे का नाही. पॉईंट घेतला तर इथं झाला 60 म्हणलं तर 25 2 तुमचा 50, म्हणजे 25 दोन्ही 50 होईल तुमचा. पुन्हा किती राहिला मग तुमचा झाला 10 राहिला, म्हणजे 100 झाला. तर 25 4 100 म्हणजे 0.24. म्हणजे तुमचं ब्रोकरेज जे लागणार आहे रुपीज 0.24. म्हणजे एका शेअरवर तुम्हाला किती ब्रोकरेज लागणार आहे 0.24 इतकं ब्रोकरेज लागणार आहे. 0.24 म्हणजे 0.24. ठीक आहे, आता हे तुम्हाला कळलेलं आहे, इतकं ब्रोकरेज लागणार आहे 0.24. तुम्हाला एका शेअरची मार्केट व्हॅल्यू माहीत आहे, एका शेअरवर लागणारं ब्रोकरेज माहीत आहे, तर तुम्ही कॉस्ट ऑफ वन शेअर काढू शकता. कॉस्ट ऑफ वन शेअर काढायचं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये जे जे दिले ते घ्यायचं आहे. तुम्हाला मार्केट व्हॅल्यू प्लस तुमचं ब्रोकरेज आहे का नाही, मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज म्हणजे मार्केट व्हॅल्यू ऑफ वन शेअर प्लस ब्रोकरेज ऑफ वन शेअर. GST तुम्हाला दिलं नाही तर त्याची घ्यायची काही गरज नाही. तर मार्केट व्हॅल्यू तुमची किती आहे, मार्केट व्हॅल्यू तुमची आहे या शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे ₹60. ठीक आहे, ₹60 मार्केट व्हॅल्यू आहे प्लस रुपीज ब्रोकरेज किती आहे तुमचं, ब्रोकरेज दिलेलं आहे 0.24 इतकं ब्रोकरेज दिलेलं आहे. ह्या दोघांना ॲड करा. तुम्ही ॲड केल्याच्यानंतर मी इथं पुढंच लिहितो. तर क्या 60 मध्ये जर 0.24 ॲड केलं तर तुमचं 60.24 इतकं होते. हे रुपीजमध्ये आहे. ठीक आहे, ₹60.24 म्हणजे कॉस्ट ऑफ वन शेअर किती आहे तुमचं, टोटल कॉस्ट तुमच्या एका शेअरची किती आहे 60.24. आता तुम्हाला माहीत आहे तिनं पैसे पूर्ण गुंतवलेले सम इन्व्हेस्टेड ₹6024 आहे. तर किती शेअर्स खरेदी केले तुम्हाला काढता येईल का, काढता येईल, आहे का नाही. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू काय असणार आहे, नंबर ऑफ शेअर्स म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती खरेदी केलेले आहेत, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू टोटल सम इन्व्हेस्टेड अपॉन कॉस्ट. म्हणजे पूर्ण पैसे किती गुंतवले आणि एका शेअरची किमतीनं जर डिवाइड केलं, म्हणजे तुम्ही पूर्ण पैसे जेवढे लागले त्याला एका शेअरच्या किमतीनं जर डिवाइड केला तर तुमचा आन्सर येणार आहे. तर लिहायचं नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू टोटल सम इन्व्हेस्टेड अपॉन काय असेल, टोटल सम इन्व्हेस्टेड टोटल किंवा सम इन्व्हेस्टेड म्हणलं तरी चालते, तुम्ही काही इश्यू नाही, कारण आपण इथं सम इन्व्हेस्टेड इच्छा लिहिले तर सम इन्व्हेस्टेड लिहा. तर सम इन्व्हेस्टेड अपॉन काय असणार आहे, कॉस्ट ऑफ वन शेअर याच्या पुढेच लिहितो मी कॉस्ट ऑफ वन शेअर. तर किती असणार आहे पहा, कॉस्ट ऑफ वन शेअर किती असणार आहे पहा, सांगा मला. तर सम इन्व्हेस्टेड आहे तुमची रुपीज किती आहे, ₹6024 अपॉन तुमचं किती आहे कॉस्ट ऑफ वन शेअर इथं का आलेले, कॉस्ट ऑफ वन शेअर आहे तुमचं 60.24 किती आहे 60.24. पहा आता लक्ष द्या, वरला आणि खाल्ला अंक सेम आहे, फक्त पॉईंट आहे. ह्या पॉईंटला उडवायचं असेल तर मी कसं लिहित असतो, खाल्ला पॉईंट उडवायचं असेल तर वर मला 100 ॲड करावं लागेल. म्हणजे 6024 हा इथंच आहे सेम, फक्त 100 मल्टिप्लाय करतो मी. का मल्टिप्लाय करतो, कारण 6024 हा म्हणजे पहा आता याला कॅल्क्युलेट करायचं तुम्ही. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू सम इन्व्हेस्टेड अपॉन कॉस्ट ऑफ वन शेअर इज इक्वल टू. तर हे तुमचं झालेलं आहे. ठीक आहे, तर ह्याला सॉल्व करा तुम्ही. ह्याला सॉल्व केल्याच्यानंतर हे कटून जाईल, सेम आहे. तर इथे केलं तुमचं 100. म्हणजे हा नालिनीताईनं तुमचे किती शेअर्स खरेदी केलेले, तर 100 शेअर्स खरेदी केलेले आहेत. तुम्हाला एवढ्या गोष्टी कळलेल्या आहेत. तर 100 शेअर्स काय केलेले आहे, खरेदी केलेले आहेत. त्याच्यानंतर तुमचा दुसरा जो पार्ट आहे तो दुसरा पार्ट, आता हे झालेला आहे वन पार्ट, आता दुसरा पार्ट आपण सॉल्व करू. हे कळलं असेल तुम्हाला, थोडंसं आपण फास्ट घेऊया. ठीक आहे, आता दुसरा पार्ट, कारण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 100 शेअर्स खरेदी केले तिथपर्यंत कळलं असेल.
पहा आता दुसरा जो पार्ट आहे शेअर परचेस्ड, आता तिने शेअर परचेस केली, किती शेअर परचेस केली, कॉस्ट GST किती लागला, ब्रोकरेज किती लागलं, हे सगळं तुम्हाला माहीत झालेलं आहे. त्याच्यानंतर शेअर सोल्ड, तिच्यानंतर तिने काय केलेलं आहे, शेअर सोल्ड केलेली आहे, शेअर सोल्ड केलेली आहे. शेअर सोल्ड केल्याच्या नंतर तुम्हाला हां ठीक आहे, तर शेअर सोल्ड करताना त्या शेअरची फेस व्हॅल्यू जी आहे ती सेमच असणार आहे. फेस व्हॅल्यू किती आहे, फेस व्हॅल्यू ₹10च असणार आहे. सम इन्व्हेस्टेड ती सेमच असणार आहे. सम म्हणजे पहिल्यांदा जेवढे सम इन्व्हेस्टेड होती तेवढीच राहणार आहे सम इन्व्हेस्टेड. ठीक आहे, सम इन्व्हेस्टेड तुमची काय ₹6024 तेच असणार आहे, नाही लिहिले तरी चालते हे. आणि तुमची मार्केट व्हॅल्यू चेंज झालेली आहे. मार्केट व्हॅल्यू तुमची किती आहे, ₹50. मार्केट व्हॅल्यू किती आहे तुमची 50. मार्केट व्हॅल्यू किती आहे तुमची, मार्केट व्हॅल्यू ₹50 आहे. ठीक आहे, एवढं कळलं असेल. मार्केट व्हॅल्यू =50 आहे. त्याच्यानंतर डिव्हिडंड दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुमचं डिव्हिडंड दिलेलं आहे. तर डिव्हिडंड दिलेला आहे तो किती आहे, डिव्हिडंड किती आहे, डिव्हिडंड तुमचं काय आहे, डिव्हिडंड आहे किती आहे, डिव्हिडंड पहा 60%. डिव्हिडंड 60% दिलेलं आहे. आणि ब्रोकरेज तर तुम्हाला माहीत आहे, ब्रोकरेज म्हणजे सगळ्या चेनमध्ये तुम्हाला ब्रोकरेज लागते, किती लागते, 0.4%. ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर तुम्हाला काय काढता येईल इथं, ब्रोकरेज पर शेअर काढायचं तुम्हाला, ब्रोकरेज पर शेअर. आणि महत्त्वाची गोष्ट, आता ब्रोकरेज पर शेअर काढायचं आहे. आणि सेलिंग प्राईस जेव्हा आपण विकत असतो, तुमचे जे पैसे आहेत आहे का नाही, तुमचे पैसे म्हणजे आता माझ्याकडे शेअर आहेत समजा, किती आहेत, एक म्हणजे समजा माझ्याकडे काय आहेत, शेअर आहेत, ₹100 शेअर आहेत. टोटल व्हॅल्यू काय माझे ₹100 शेअर आहेत, मार्केट व्हॅल्यू. मी जर ₹100 जर शेअर विकले, तर जे काही माझं ब्रोकर लावणार आहे तो माझ्याकडनं एक्स्ट्रा लावणार नाही, माझ्या कमाईमधनं तो काढून घेणार आहे, म्हणजे ह्या ₹100मधनंच काढून घेणार आहे. ठीक आहे, जेव्हा आपण बाय करत असतो तेव्हा ब्रोकरेज काय, मार्केट व्हॅल्यू प्लस आपल्याला ब्रोकरेज द्यावं लागत असते. आणि जेव्हा आपल्याकडे शेअर असते, जेव्हा आपण शेअर सेल करत असतो, जेव्हा आपल्याकडे शेअर असतात तेव्हा शेअर सेल करत असतो, तेव्हा त्याच्यातली जी मार्केट व्हॅल्यू, त्या मार्केट व्हॅल्यूमधनं मायनस आपले काय होत असते, मार्केट व्हॅल्यूमधनं आपलं मायनस काय होत असते, ब्रोकरेज आणि GST मायनस होत असते. GST याच्यात दिलं नाही तर तो कन्सिडर करायची गरज नाही. तर ब्रोकरेज पर शेअर काय असणार आहे, ब्रोकरेज पर शेअर कसं काढणार आहे, ब्रोकरेज पर शेअर आपला सेम फॉर्म्युला आहे. ब्रोकरेज थोडं फास्ट घेतो तुम्ही, ब्रोकरेज पर शेअर काय असणार, ब्रोकरेज पर शेअर तुमचं काय, ब्रोकरेज पर शेअर म्हणजे मार्केट व्हॅल्यू ही 100%ची किंमत आहे. 50 मार्केट व्हॅल्यू आहे. पहा मार्केट व्हॅल्यू चेंज झालेली आहे, कारण हे विकताना 50ला विकलेले आहे. ही 100%ची किंमत आहे. आणि तुमचं ब्रोकरेजचा रेट काय आहे, 0.4% आहे. तर मी याला थोडं फास्टली कॅल्क्युलेट करतो, आता हे समजून सांगणार नाही, तुम्हाला हे माहीत आहे सगळं. तर वर काय असणार आहे तुमचं, पहा हा 5 × 4 असणार आहे आणि खाली तुमचा 100 असणार आहे. ठीक आहे, हा 5 म्हणजे हा 0 इकडे गेला तर हा 4 होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर मी काय करतो, ह्या डायरेक्टली कॅल्क्युलेट करतो. या 5नं जर डिवाइड केलं तर हा 2 येईल, म्हणजे 20 येईल. आणि या 4नं जर डिवाइड केलं तर 4 5 जा. ठीक आहे, म्हणजे 1/5 येईल. 1/5 म्हणजे काय असते, 0.20 हे असते तुमचं. ठीक आहे, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. 1/5 म्हणजे किती असते, 0.20 असते. ठीक आहे, हे ₹0.20. ठीक आहे, वाटलं तर हे रुपीजमध्ये लिहा तुम्ही. ठीक आहे, हे रुपीज 0.20 हे तुम्हाला ब्रोकरेज लागणार आहे. ब्रोकरेज पर शेअर किती लागणार आहे तुम्हाला, 0.20. सेलिंग प्राईस पर शेअर म्हणजे त्यानं एक शेअर विकल्याच्या नंतर, म्हणजे ही नालिनीता एक शेअर जर विकली तर तिला किती पैसे मिळतील एका शेअर मागे. सेलिंग प्राईस पर शेअर काय असणार आहे, सेलिंग प्राईस पर शेअर म्हणजे तिचं काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू आहे का नाही, मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज आणि मायनस GST होते, पण GST तर नाही तर कन्सिडर करत नाही. तर मार्केट व्हॅल्यू किती आहे, मार्केट व्हॅल्यू तुमची आहे ₹50. किती आहे, ₹50 मायनस तुमचं ब्रोकरेज 0.20. म्हणजे ह्याला जर सोडवलं तर तुम्ही याच्या पुढंच लिहितो, तर काय असणार आहे, किती असणार आहे, ₹49. ह्याला कॅल्क्युलेट करा, ₹49.80 मिळणार आहे तुमचं, ₹49.80 इतकं मिळणार आहे तुमचं. ठीक आहे, ₹49.80. आता हे तुम्हाला कळलं आहे सेलिंग प्राईस एका शेअरची आहे. तर सेलिंग प्राईस ऑफ 100 शेअर्स, तर तुमच्याकडे किती शेअर्स आहेत, तर 100 शेअर्स आहेत. तर सेलिंग प्राईस ऑफ 100 शेअर्स, सेलिंग प्राईस ऑफ 100 शेअर्स
सेलिंग प्राइस ऑफ 100 शेअर्स इज इक्वल टू काय असणार आहे, एका शेअरची सेलिंग प्राइस ₹49.80 एका शेअरची आहे, याला 100 मल्टिप्लाय करा, हे तुमचं आन्सर येईल. काय येईल तुमचं, म्हणजे फास्टमध्ये सोडव तुम्ही ₹4980 हे आन्सर येणार आहे. ठीक आहे, हे आलेलं आहे तुमचं, आहे का नाही, सेलिंग प्राइस ऑफ 100 शेअर्स हे येणार आहे. त्याच्यानंतर डिव्हिडंड किती आहे, डिव्हिडंड पर शेअर, तर डिव्हिडंड पर शेअर ते नालिनी ताईला भेटलेलं आहे. हे काय करतो आता, हे एवढं झालेलं आहे, हे मिटवतो आणि मी इथं लिहितो. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जागा लागणार आहे, तर फास्टमध्ये थोडंसं काम आहे मला. ठीक आहे, तर पहा डिव्हिडंड पर शेअर काढू शकतो आपण. डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल टू काय असणार आहे, डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल टू, डिव्हिडंड पर शेअर कसं असणार आहे तुमचं, म्हणजे मार्केट व्हॅल्यूवर तुम्हाला हे होणार आहे. ठीक आहे, डिव्हिडंड पर शेअर. ठीक आहे, आणि डिव्हिडंड किती % भेटायला आहे तुम्हाला, 60% भेटायला आहे, म्हणजे 60/100 इंटू 10. ठीक आहे, हां, एक गोष्ट लक्षात घ्या, हे तुम्हाला जो डिव्हिडंड मिळत असतो तो मार्केट व्हॅल्यूवर मिळत नाही. ब्रोकरेज तुम्हाला मार्केट व्हॅल्यूवर लागते, GST पण तुम्हाला त्या ब्रोकरेजवर लागत असते, आणि डिव्हिडंड जे भेटते ते तुम्हाला फेस व्हॅल्यूवर भेटत असते. डिव्हिडंडसाठी फेस व्हॅल्यू महत्त्वाची आहे. ठीक आहे, कारण मार्केट व्हॅल्यू ही चेंज होत असते, त्यामुळे डिव्हिडंड कशावर द्यायचं, तर ते ठरवलेले आहेत त्यांनी की फेस व्हॅल्यूवर काय करायचं, डिव्हिडंड द्यायचं. डिव्हिडंडसाठी फेस व्हॅल्यू महत्त्वाची आहे. तर हे 60% म्हणजे 100 असते, म्हणजे 60% म्हणजे 100, 60% म्हणजे पहा पर्सेंटचा अर्थ काय असतो, 1/100 असतो. हे जर पर्सेंट असते ना, त्याचा अर्थ असतो 1/100 असते. ठीक आहे, म्हणजे 60% आहे म्हणजे 60/100, आणि फेस व्हॅल्यू ही 10 आहे. हे 10 कुठून आलं, तर फेस व्हॅल्यू, कारण डिव्हिडंड आपल्याला ह्याच्यावर मिळत असते. ठीक आहे, तर हे कळलं असेल तुम्हाला. ह्याला सोडा तुम्ही, 1 0 कटला, हा 1 0 कटला, हे खाल्ले 2 0 कटले, तर वर 6 मिळणार आहे, ₹6. म्हणजे तुम्हाला डिव्हिडंड पर शेअर किती मिळणार आहे, ₹6 मिळणार आहे एका शेअरला. आणि तुमच्याकडे किती शेअर्स आहेत, म्हणजे 100 शेअर आहे, तर तुम्हाला डिव्हिडंड किती मिळणार आहे, डिव्हिडंड ऑन 100 शेअर, डिव्हिडंड ऑन 100 शेअर्स, डिव्हिडंड ऑन 100 शेअर्स इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, ₹6 इंटू 100 करा, तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे किती, 600 मिळणार आहे. म्हणजे ₹600 तुम्हाला टोटल डिव्हिडंड नालिनी ताईला मिळणार आहे. आता तुम्हाला एक गोष्ट कळली असेल, तर नालिनी ताईला प्रॉफिट झाला का लॉस झाला, नालिनी ताईचं इन्कम जर काढायचं असेल तर तुम्ही काय करू शकता. ठीक आहे, नालिनी ताईला का आहे, तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस झाला, कसं काढायचं ते काढू शकता. तुम्हाला कंपॅरिझन करायचं परचेस केलेली किंमत आणि हे केलेली किंमत. तर काय करा, तुम्ही काय करा, याच्या पुढला जो क्वेश्चन आहे, थोडासा क्वेश्चन राहिलेला आहे, थोडंसं मला काम आलेलं आहे, त्यामुळे मी थांबतो. थोडासा क्वेश्चन राहिलेला आहे, आपण इथं व्हिडिओ स्टॉप करूया. तर ह्याच्या पुढला क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्कीच शेअर करा. थँक्यू.